लाडकी बहिणीतील अपात्र होण्याची कारणे म्हणजे तुम्हाला हप्ता जर आला नसेल तर लाडक्या बहिणींना अपात्र होण्याचं कारण नेमकं काय आहे। कारण की सर्वात अगोदर सांगतो, लाडक्या बहिणींना तुम्हाला जर हप्ता आला नसेल ते कारण की ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत हप्ता आला नाही, म्हणजेच मार्च एप्रिलचा हप्ता जमा झाला नसेल, चिंता करू नका। कारण की आज आहे रविवार, सोमवारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे निधी जमा होऊ शकतो। नेमकं तुम्ही अपात्र कशामुळे होऊ शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, त्या लाडक्या बहिणीला बरेच लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी जो आहे हप्ता आता वार्षिक उत्पन्न जास्त असणे म्हणजे 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न जे आहे त्याची अट घालण्यात आली होती। कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न यावर्षी दिसलं असेल, KYC केल्यानंतर त्यांचा हप्ता हा बंद होऊ शकतो। कुटुंबातील वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असणे हे अपात्र होऊ शकते। इथे सरळ उल्लेख केला आहे। कागदपत्रामध्ये चुकीची माहिती हे शक्य नाही मित्रांनो, कारण आधार कार्ड, बँक खाते, नाव, जन्मतारीख, पत्त्याचा फरक असल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। कारण की बऱ्याच लाभार्थ्यांनी चुकीचं, कारण की वय कमी असतानासुद्धा आधार कार्डमध्ये खडाखोड करून ते अपलोड करून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता। अशा लाभार्थ्यांनासुद्धा इथं रिजेक्ट करण्यात आलेलं आहे। बँक खाते तपशील लिंक नसणे हा एक महत्त्वाचा पर्याय, म्हणजे तुमचं खातं जर इनॅक्टिव्ह झाला असेल त्याला तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता किंवा चेक करू शकता ॲक्टिव्ह आहे का। ॲक्टिव्ह असेल तर चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये सोमवारपर्यंत पैसे जमा होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, DBT सुरू नसल्यास किंवा खाते बंद निष्क्रिय असल्यास पैसे जमा होत नाही हे इथं सरळ कारण दिलं आहे। KYC पूर्ण नाही केलेल्या, कारण की सर्व लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केली आहे। ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केली नाही अशा लाभार्थ्यांना हा हप्ता कायमचा बंद झालेला आहे। नंतरचा पर्याय जो आहे, आधार कार्ड KYC पूर्ण असल्यास हप्ता थांबू शकतो। आधार कार्डची सुद्धा KYC तुम्हाला करणं गरजेचं आहे। सरकारी नोकरीदार, आयकर भरणारे म्हणजेच ज्यांनी यावर्षी आयकरदाता तुम्ही बनले असाल किंवा IT रिटर्न भरला असाल किंवा घर घेतला असेल किंवा IT रिटर्न भरला असेल तर पुढेसुद्धा तुम्ही आयकर भरला असेल, तुमचा हा लाभ म्हणजे तुमच्या घरच्यांचा पत्नीचा लाभ हा बंद होऊ शकतो। कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असल्यास, आयकरदाता असल्यास लागू होऊ शकतो अपात्रचं कारण। इतर मोठ्या शासकीय योजनांचा लाभ तुम्ही जर घेत असाल, म्हणजे दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा 1500 रुपयापेक्षा जास्त हा 1500 रुपयाचा हप्ता घेत असाल तर हा हप्ता तुम्हाला बंद होणार आहे। काही कारणामध्ये प्रकारच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असल्यास तपासणी होते, कारण की डुप्लिकेट अर्ज आढळणे म्हणजेच बऱ्याच लाभार्थ्यांनी चुकीचे मार्ग निवडून अर्ज केला होता, त्यांच्यासुद्धा अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे। एकाच व्यक्ती 2 अर्ज किंवा चुकीचे मोबाईल क्रमांक वापरल्यास अर्ज बाद होऊ शकतो। वयाची अट अपूर्ण नसणे, म्हणजे वयाची जी अट होती 21 ते 65 वर्ष होती, कारण की बऱ्याच लाभार्थ्यांचे आता 65 किंवा 65 वर्ष एक दिवस जरी झाल्यावरती तर हा लाभ ऑटोमॅटिकली हा बंद होणार आहे, कारण की त्यांनी KYC केली आहे। KYCमध्ये वय आता ऑटोमॅटिकली जे खरं वय आहे ते अपडेट झालं आहे। आधार संलग्न लिंकवरती जे वय आहे ते तुम्हाला निश्चित झालेलं आहे। त्या लाभार्थ्यांचं वय 65पेक्षा एक दिवस जरी जास्त झाला असेल तर त्या लाभार्थ्यांचा हा अर्ज जो आहे बाद होणार आहे, म्हणजे त्यांचा कायमचा हप्ता हा बंद होणार आहे। शासनाने निश्चित केलेल्या वयोगटातील नाव असल्यास अपात्र ठरू शकता। रहिवासी पुरावा चुकीचा असणे, महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा योग्य नसल्यास अर्ज थांबवता येऊ शकतो। कारण की तुम्ही जर दुसऱ्या राज्यामध्ये असाल, या ठिकाणी तुमचं महाराष्ट्रामध्ये लग्न झालं असेल, तुमच्याकडे पुरावा नसेल, तुम्ही चुकीचा पुरावा निवडून जर तुम्ही अर्ज केला असेल, तुमचा हा अर्ज बाद होऊ शकतो। तपासणी माहिती चुकीची आढळणे, ज्या अंगणवाडी सेवकांनी ज्या लाभार्थ्यांची तपासणी केली होती घरोघरी जाऊन, त्यांची चुकीची जर तपासणी आढळली असेल त्यांचा अर्ज इथं बाद करण्यात आला आहे। ग्रामपंचायत, महानगरपालिका चुकीची पडताळणी झाल्यानंतर चुकीचं नाव यादीतून वगळले जाऊ शकते, कारण की चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा हा अर्ज बाद करण्यात आला आहे। कारण की ज्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला होता त्या लाभार्थ्यांना 30 मार्च या दिवशी हप्ता आला होता सर्व लाभार्थ्यांना, त्या लाभार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही, कारण की बऱ्याच लाभार्थ्यांचे हप्ते थांबलेले आहे, स्थगिती आलेली आहे। तरी चिंता करू नका, ज्या लाभार्थ्यांना हप्ता आतापर्यंत आला नाही 2 महिन्याचा पण 3000 रुपये अशा लाभार्थ्यांना हा सोमवारी हप्ता येण्याची दाट शक्यता आहे। चिंता करू नका, महत्त्वाची बातमी होती। जवळच्या मित्रांना शेअर करा, असेच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।